करण्यात आली आहे। सध्या आपण क्रांती चौकात आहोत माधवी, आणि क्रांती चौकात हे सगळे शिवसैनिक असतील, शेतकरी असतील, हे जमायला सुरुवात झालेली आहे। आणि आताच अंबादास दानवे यांनी काही सूचना आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना दिल्या, कारण 1 ते 1.5 किलोमीटरचे अंतर आहे आणि हंबरडा मोर्चा हा क्रांती चौक ते गुलमंडी या दरम्यान निघणार आहे। आणि मराठवाड्यातील सर्व ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते यामध्ये सहभागी होणार आहेत। आपल्यासोबत अंबादास दानवे आहेत। कधीपर्यंत सुरू होईल? कारण उद्धव ठाकरे आलेले आहेत, संजय राऊत, आदित्य ठाकरे आलेले आहेत, कधीपर्यंत साधारणपणे? एकंदर सगळे ग्रामीण भागातून लोक येत आहेत। 11ची वेळ आहे जनरली आमची, 11 11:30ची। आत्ताशी 11:30 झाले का अर्धा तासात या मोर्चाला सुरुवात होईल। सगळे लोक संभाजीनगर शहरात प्रवेश करतायत। वाहतुकीच्या नियमामुळे बऱ्याच लांबून पायी लोकांना येत आहे। मला असं वाटतं मोर्चा एक अर्ध्या तासात आम्ही सुरू करू। शेतकरी सुद्धा भाषण करणार आहेत असं कळतंय। शेतकरी भाषण करणार आहे या मेळाव्यामध्ये। वेगवेगळ्या जिल्ह्यातले शेतकरी भाषण करणार आहे। भूमिका शेतकऱ्यांचीच महत्त्वाची आहे, तर त्यांच्या व्यथा त्यांच्या तोंडून आम्ही ऐकणार आहोत। कोण कोण नेते सहभागी होतात? कारण मराठवाड्यातील सगळे आमदार खासदार तर आपले आहेत, शिवाय मुंबईतले पण नेते। हे पण मराठवाड्यातले सगळे आमदार खासदार जसे आहेत, उद्धवजींसोबत आदित्यजी आहेत, संजय राऊत साहेब आहेत, अरविंद सावंत साहेब आहेत, अनिल परब साहेब आहेत, मग मराठवाड्यातले खासदार ओमराजे निंबाळकर आहेत, संजयजी जाधव आहेत, नागेश पाटील आष्टेच्या मागण्या आहेत त्यावर उत्तर काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। ते म्हणतायत की 20,000 कोटी रुपये आम्ही याआधी दिले होते, तुम्ही आधी दिले होते, त्यानंतर आम्ही दिले, आता 31,000 कोटी रुपये आम्ही देत आहोत। तर त्यामुळे हंबरडा काढून काय उपयोग? मला असं वाटतं तुम्ही दिले ना 20,000, 31,500चं पॅकेज आहे ना, 20,000 शेतकऱ्याची कर्जमुक्ती होती ना, तेवढीच करा जरा, बाकी काही देऊ नका, असं शेतकऱ्यांच्या वतीनं बोलतो आम्ही। पण ही मदत पुरेशी वाटत नाही तुम्हाला? मदतच नाहीये ती, फसवा फसवी, ती मदत नाहीच आहे ना। ती मदत कुठे आहे? तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरला 10,000 कोटी रुपये दिले, ती काय शेतकऱ्यांना मदत आहे का? विम्याचे 5,000 कोटी मिळणार म्हणतात, तुम्ही कोण ठरवणार आहे? अजून क्लेम आहे, किती जणांचं नुकसान आहे, उंबरठा उत्पादन काय येतं, उत्पन्न काय येतं, त्याच्यावर या सगळ्या गोष्टी। त्यामुळे अंबादास दानवे म्हणतात की थोड्या वेळात ह्या मोर्चाला सुरुवात होईल आणि आपण बघतोय घोषणाबाजी सुरू केली जाते। शेतकरी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि गुलमंडी या ठिकाणी उद्धव ठाकरे त्यासोबतच काही शेतकरी हे भाषण करणार आहेत। आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये पहिली मागणी ठाकरेच्या शिवसेनेची आहे की सरसगट कर्जमाफी ही शेतकऱ्यांची केली पाहिजे, आणि दुसरं म्हणजे हेक्टरी 50,000ची मदत। तर या 2 मागण्या या प्रमुख मागण्या आहेत आणि त्यासाठी ठाकरेंची शिवसेना ही शेतकऱ्यांसोबत या मोर्चामध्ये सहभागी होती। माधवी, खरं तर हा मोर्चा मोठा आहे, मोर्चाचं स्वरूप मोठं आहे, कारण स्वतः उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। मात्र वेदांत, मोर्चामध्ये उद्धव ठाकरे चालणार आहेत स्वतः असं देखील कळतंय। आणि ज्या शेतकऱ्यांना नेत्यांनी उत्तरं दिलेली होती, सत्ताधारी नेत्यांनी उत्तरं दिली होती, ते शेतकरी